हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांक फॅशन डिझाईन्स. तर व सुंदर असा मी तुम्हाला चुडीदारचा टॉप कसा शिवायचा ते तुम्हाला मी डिटेल ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघू शकता टॉप शिवण्याची अगदी सोपी माझी पद्धत आहे. मी ऑलरेडीच मापे वगैरे लिहून घेऊन ठेवलेले आहेत. तर आता हे आपण टॉपच्या अस्तरचं कटिंग करूया. बघा आपला टोटल टॉपची उंची किती असणार आहे, 40 + 1 इंच शिलाई मार्जिन. तर इथं मी जितकी अस्तरची उंची आहे तितकीच घेणार आहे. अस्तर नेहमी टॉपच्या उंचीपेक्षा 4-5 इंचाने मी लहान ठेवते, पण इथं जिथं आहे तितकंच मी घेणार आहे. बघा आपली 11.5ची घडी आहे आणि अस्तरची जेवढी उंची आहे तेवढी ठेवून मी अस्तर व्यवस्थित असं कटिंग करून डबल फोल्ड करून घेतलेलं आहे. अस्तरची बंद बाजू आपल्याकडे ठेवून घ्यायची आहे. तर बघू शकताय आपली 6.5 शोल्डर येणार आहे आणि आपलं 2.25 गळा रुंदी आहे. हे आपला पुढचा भागाचं टॉपचं कटिंग आहे. इथं पुढचा गळा हा 6.5 घेतलेला आहे. इथं मुंडासुद्धा आपल्याला 6.5 घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही हे आपलं 11.5 घडीचा 11.5ची आपली घडी टाकून घेतलेली आहे आणि असं मुंड्याला एक बॉक्स आणि गळ्याला एक बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे. बघू शकता इथं आपला पुढचा मुंडा आहे हा मी 1.25 इंचावरती कटिंग करणार आहे आणि बॅकचा मुंडा हा मी 1 इंचावरती कटिंग करणार आहे, कारण हे थोडंसं लूजच असतं म्हणून ह्यासाठी. बघा असा मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. इथं मी पंचकोनी गळा करणार आहे. पंचकोनी गळा हे 2, 3 ते 4 प्रकारचे असतात. बघा अशी लाईन एक मारून घेतली आणि असा एक असतो. बघू शकताय तुम्ही असा तिरका करून, बघू शकता असा तिरका जरी तुम्ही दिला तरीही चालेल. बघा असा किंवा असा वक्र थोडासा गोल वक्र आकार दिला तरी चालेल. खालीसुद्धा वक्र आणि असा स्ट्रेट जरी दिला तरीही चालेल. खालीच्या साईडला वक्र वरच्या साईडला वक्र असं दोन्ही दिलं तरी चालेल. अशा 3-4 प्रकारामध्ये आपले पंचकोनी गळा येतात. पण मी असा गळ्याला आकार देणार नाही, कारण कस्टमरची माझ्या डिमांड आहे की त्यांना असाच गळ्याचा आकार हवा आहे. बघू शकता थोडंसं आतल्या बाजूला मी किंचित 1.5 इंच करून घेतलेला आहे आणि असा मी गळ्याला आकार दिलेला आहे. बघू शकताय तुम्ही हा असा आपला आकार गळ्याचा येणार आहे. हा सुद्धा पंचकोनी गळ्यामध्येच येतो. ही पंचकोनी गळा मी असा कटिंग करणार आहे. तर बघू शकताय तुम्ही परत मी कपडा थोडासा फिरवून घेतला. बघा इथं आपली कमर उंची किती आहे, 15 इंच आहे. तर 15 इंचावरती मी एक टिक मार्क करून घेतलेली आहे. बघू शकताय आणि अशी एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला. इथं कमर छातीच्या घडीपेक्षा 1 इंचाने इथं कमर तुम्ही कमी ठेवू शकता, पण मी इथं थोडंसंच अगदी अर्धा इंचानंच कमी ठेवणार आहे, कारण मला एक्स्ट्रा कस्टमरने मार्जिन ठेवायला सांगितलेलं आहे म्हणून तसं ठेवलेलं आहे. बघा खाली असा जितका आपला घेर 11.5 मी घेर खालच्या साईडला घेणार आहे तसाच मी लाईन फक्त थोडंसं क्रॉसमध्ये असं कटिंग करणार आहे, जे की तुम्हाला कट केल्यानंतर समजेलच. बघा जसा आकार आहे अगदी तसाच मी व्यवस्थित असा कटिंग करून घेते. कपडा फिरवताना दोन्ही कपड्याची टोकं मिसमॅच होणार नाहीत हे बघत आपल्याला व्यवस्थित कटिंग करायचं आहे. बघा असा पंचकोनी गळ्याचा आकार मी दिलेला आहे. इथं 2 ते 3 प्रकारचे पंचकोनी गळे जसे असतात तुम्हाला मी तसे दाखवलेले आहेत. बघू शकता माझा मार्जिन फक्त एक्स्ट्रा हवं म्हणून मी इथं केलेलं नाही आहे. बघू शकताय तुम्ही. बघा हा आपला टॉपचा फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही हा असा मी पंचकोनी गळा केलेला आहे. बघा किती सुंदर झाले आहे. दुसराच पार्टसुद्धा मी तसाच तयार करून घेतले. त्याची तुझ्या जशी आहे तशीच उंची रुंदी सगळं सेमच घेतलेलं आहे. इथंसुद्धा मी 6.5 शोल्डर घेतलेले आहे. 6.5 मुंडा घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. इथं गळा रुंदी 2.25 आहे. गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी इथं 8 घेतलेली आहे. तयार आपली 7.5 होणार आहे. बघू शकता तुम्ही. बघा इथं मी चौकोनी गळाच कट करून घेणार आहे. इथं थोडं खालच्या साईडनं आणि अर्धा इंच खोलला तरी चालेल. बघा इथं मी 1 इंचावरती मार्किंग करून मुंड्याला मागील मुंड्याला आकार देऊन घेत आहे. बघू शकता अशा पद्धतीने. इथं थोडंसं आपलं मिसमॅच होत आहे. इथंसुद्धा कमर उंची आपल्याला 15च घ्यायची आहे आणि अशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायचं आहे.
आणि कंबर नेहमी मी 1 इंच करतो, पण इथं कस्टमरला एक्स्ट्रा मार्जिन पाहिजे, तर मी इथं फक्त थोडंसंच असं कटिंग करून घेणार आहे. आणि खालचा घेरसुद्धा 11.5 मी ठेवून घेतलेला आहे. सेम तेवढाच आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. बघा इथं कपडा फिरवताना थोडासा कपडा हलवला तर कपडा खालीवर होतो. बघा जसा आहे तसा आकार मी देऊन घ्यायचा आहे. बघा इथं आपल्याला असा आकार देऊन घेतला. बघा हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. जसं आहे तसा साईडला ठेवला. आता आपलं मेन फॅब्रिक आहे. बघा हा मेन फॅब्रिकला गळ्याला असा आहे, मध्य सेंटरला गळ्याला अशी आपली डिझाईन आहे. बरोबर त्याचा मध्य सेंटर करून घ्यायचा आणि खालच्या साईडला आपल्याला अशी खाली डिझाईन येणार आहे. इथं थोडंसं व्हिडिओ दिसत नाही. बघा उंची आपल्याला टोटल बरोबर इथं 41 ठेवायची आहे. एक्स्ट्राचं अर्धा इंच मार्जिन आहे ते मी कट करून घेत आहे. बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने कट करायला. बघा इथं आपलं थोडंसं कडक असल्यामुळे, इथं बटन असल्यामुळे आपलं व्यवस्थित मध्य सेंटर होत नाही, पण तो शिवताना मी मध्य सेंटर व्यवस्थित करून कटिंग करून घेणार आहे. बघा जसा हा पुढचा भाग आपण कटिंग केलेला आहे अगदी बरोबर आहे तसाच ठेवून घ्यायचा आहे. आणि जसा आहे तसाच ठेवून बघा खालच्या साईडनं आपलं इथं मी वाढवून घेणार आहे. घेर आपला किती आहे 11.5चा, तो घेर असा 11.5ची घडी करून मी आहे तसाच खालच्या साईडनं असा व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आणि जसं आहे तसा ठेवून व्यवस्थित असं अर्धा इंचाचं मी अर्धा इंच कपडा जादा ठेवून आहे तसा आकार बरोबर असं मी कटिंग करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. फक्त आकार आपला बरोबर येईल, कपडा आपला बरोबर राहील ह्याची काळजी घेत जसं आहे तसं असं व्यवस्थित सगळं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. गळा मी नंतर शिवल्यानंतरच कट करणार, गळा मी अगोदर कट करणार नाही आहे. बघा इथं पण थोडंसं कपडा मी फिरवून घेते, कारण मला व्हिडिओत असल्यामुळे कटिंग करता येत नाही किंवा उठूनसुद्धा फिरता येत नाही, म्हणून असं मी कपडा फिरवून व्यवस्थित कटिंग करून घेत आहे. पण तुम्ही कटिंग करताना कपडा फिरवताना काळजी घ्यायची. मी फिरवतो, मला अनुभव जास्त असल्यामुळे माझा कुठेही कपडा मिसमॅच होत नाही, अगदी बरोबर असा होतो, म्हणून मी फिरवून घेते. बघा जसं आहे तसं घेत मी असं फोल्ड केलेलं आहे. बघा खालच्या साईडनं आपल्याला इथं असं तयार पट्टी लेस दिलेली आहे. बघा इथून असं आपल्याला बरोबर 11.5 घेऊन मी कटिंग करून घेतलेलं आहे. बघा हा आपला पुढचा भाग तयार झालेला आहे. इथं आपला मागचा भाग आहे, मागचा भागसुद्धा मी आहे तशीच घडी ठेवून घेतलेली आहे. एक्स्ट्रा अर्धा इंच मार्जिन ठेवून हा सुद्धा भाग जसा आहे तसा घ्यायचा. पण इथं उंची मी पुढच्या भागापेक्षा अर्धा इंच उंची जास्त घेतली आहे, कारण पुढच्या भागाच्या पार्टला आपल्याला खाली तयार लेस आहे, इथं तयार नाही. आपल्याला खाली टिप मारून घ्यायची, आत फोल्ड करून टिप मारायची. म्हणून इथं पुढच्या भागापेक्षा मागच्या भागाला मी अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करणार आहे खालच्या बाजूने, ते मी तुम्हाला पुढं दाखवते. बघा जसं आहे तसं एक्स्ट्रा फक्त कपडा घेत आपल्याला अर्धा इंचावरती व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. मी इतकी सोपी पद्धत सांगितली आहे. ज्यांना ड्रेस शिवायला अजिबात जमत नाही, ब्लाऊज शिवायला येतं, बाकीचे कपडे शिवायला, ड्रेस शिवायला जमत, त्यांनासुद्धा जमेल. आहे तसं फक्त. आणि मापे घ्यायला ज्यांना जमत नाही त्यांनी सरळ टॉप उलटा करायचा आणि मार्जिन सकट मापे पकडायची आणि टाकायची, काही प्रॉब्लेम येणार. 101% तुम्हाला परफेक्ट जमणारच. बघा तुम्ही ट्राय करूनसुद्धा बघा, आणि ज्यांनी ट्राय करून बघतील ना त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा मी असं असं केलं म्हणून. बघा इथं थोडंसं मिसमॅच झालेलं आहे, ते एकसारखं व्यवस्थित कटिंग करून घेते. इतकी माझी सोपी पद्धत आहे. झाल्यानंतरसुद्धा टॉप आपला कसा होतो तोसुद्धा मी दाखवणार आहे. बघा हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. आणि जो एक्स्ट्राचा आपला साईडचा जो कपडा होता ना, त्यात आपल्याला छोटीशी अशी स्लीव्स काढायची आहे. कपडा प्लेन असल्यामुळे तुम्ही स्लीवची घडी कशीही 4 पदरी करू शकता. कपडा जर डिझाईन असेल तर डिझाईन उलटी सुलटी, सवची उलटी किंवा खालीवर बघून आपल्याला टाकायला लागते. इथं आपला कपडा प्लेन आहे, फक्त उलटी बाजू वर घेत आपल्याला 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे. बंद बाजू नेहमी आपल्याकडेच ठेवून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, हा उलटा भाग आपला आहे. अशी 4 पदरी व्यवस्थित मी घडी घालून घेणार आहे आणि बंद बाजू आपल्याकडेच ठेवायची आहे. उलट्या बाजूवरच मी मार्किंग करणार आहे. बघू शकताय तुम्ही.
व्यवस्थित हाताने मी कपडा व्यवस्थित प्रेस केलेला आहे, कारण कस्टमरचा कपडा थोडासा सुरकुतल्यासारखा झालेला आहे, त्यामुळे मी आहे तसंच हाताने प्रेस करत असं व्यवस्थित. बघा ही आपली 4 पदरी घडी करून झालेली आहे. बघू शकता इथं मी किती घेतलेली आहे, 6, 6.25. तुमची जितका भाईची उंची असेल तितकी उंची घेऊन टिक मार्क करून घ्यायची आहे. अशी एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. बघा इथून खालच्या बाजूने बघू शकताय 2.5 इंच कमी करून घेतलेला आहे. आणि बघा असा मध्य सेंटर करून बघा खाली अर्धा इंच वर अर्धा इंच करून असं आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही असा आपल्या बाहीचा आकार, आणि जितका दंडगीर आहे तितका दंडगीर घ्यायचा, प्लस 1.5 इंच मार्जिन ठेवून आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. बघू शकताय जो वरच्या बाहीचा आकार आहे तो व्यवस्थित अगोदर कट करायचा. आणि नंतर 2 बाही उचलायचे आहे आणि आतल्या बाहीचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला बाही आपली तयार झालेली आहे. तर ही बाही आपली उलटी बाजू आहे. उलट्या बाजूला मी क्रॉसनं असं मार्किंग करून घेणार आहे. तुम्हीसुद्धा तसं क्रॉसनं मार्किंग करून घेऊ शकता. बघा आपलं पूर्ण टॉपचं कटिंग पूर्ण झालेलं आहे. त्याचं स्टिचिंगचा व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल. आता फक्त कटिंगचाच व्हिडिओ टाकलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने कटिंग केलेलं आहे. बघू शकताय तुम्ही हे आपल्या उलट्या बाजूला असं मार्किंग केलं आहे. तो कसा जोडायचा काही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेल बघायला मिळेल. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन असतील ज्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघते सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार.